मॅपच्या आधार आलोय समोर मॅप बघा. नाही रस्ता या आज फ्रेंडशिप डे. मित्रही आम्हाला मदत केली पण या गाडीने मदत केली. हिच्या जीव आम्ही 4 जण आलोय. त्या बघा काय काय ठेवलंय यावर. अच्छा काढून टाकल्या गाडीचा. रश्या बांधून आणल्यात. गेली धरला फुल राड आहे बरोबर. पब्लिक रातभर असाच धिंगाणा असेल. अरे तेजस अरे मोडली आणि खुर्ची. याची सालठी निघाली टॉपची बघू शकता. टॉप सागात बिगत काटले. दीप शेट पत्ते गेला वल्लीवर तात्याचे. गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. काहीतरी 2 ते 3 महिन्यातून ब्लॉगला मी आज चालू केलेलं आहे. आणि आज आम्ही 10वीचे मित्र किती 5-6 जण असतील ना. माझ्या 5-6 जण 7-8 जण आहेत. 5-6 जण काहीतरी असतील. ते आज चाललो आहे मी फार्म हाऊसला. आणि मागच्या वेळी गेलो तर तेव्हा कसा आपण राडा केला तसंच यावेळी होणार आहे. फुल एन्जॉय. आणि आता निघतो आम्ही आणि अशाच आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो आता पथ्या आलेला आहे आपला. इथून निघूया आणि तिकडे गेल्यावर डायरेक्ट आता पाऊस चालू आहे त्यामुळे मी मध्ये काही शूट करणार नाही. सो डायरेक्ट तिथं गेल्यावरच आपण ब्लॉग चालू करूया. लेट्स गो. आता बोलवून सांगितलं आहे. नशीब काही बोललं नाही. जा बोलल्यात फक्त गेट जरी घेऊन तो आता काय नाही. कॉलमध्ये चाललं आहे बोलून जरा फेरफट. मला माहीत नाही तुम्हाला आवाज येतो का नाही. आता सध्या आम्ही आहेत तसं आहे ना. तर आता मंडळी आम्ही जरा त्या फार्म हाऊसचा मॅप बिप लावून जातो. आम्हाला लोकेशन माहीत नाही. सध्या मी इथं आता आलो आहे समृद्धी महामार्गाच्या साईडला थांबलेले आहे. फार्म हाऊसचं लोकेशन बघून जातो. ते मी बघायला घेतलं आहे. सो आता जाऊया आम्ही. कुठं गेलेले तर लेट झालं आहे. बोललो बसलं जा तू. नंतर आपण गाडी बघा बरोबर दाखवर बसला. 1 टॅप पुढं वाढेल घ्यायला तुझा मंडळी. आता आम्हाला टुनटुन मावशी भेटली येते काही. आणि एक मेंबर आलेला आहे आपला. बाकीची मागे आहे. सध्या आम्ही आहेत आपल्या कॉलेजच्या खाली. तिथं जरा थांबलो आहे. आता ललित भाई येतो त्याला घेऊन जाईल. बाकीचं कोण कोण आहे माझ्या कुठे अद्याप प्लॅन असतो म्हणजे पूर्णपणे प्लॅन झाले नाही. मॅपच्या आधार आलोय. समोर मॅप बघा. नाही रस्ता या इथून अख्खा पाणी आहे ना. ब्रिज तर प्रोफेशनल आहे. अर्धा तुटलाय. अर्धा केलाच नाही तुटला म्हणून. इथून गेलो तर परत भेटायचंच नाही. इथून गेलो तर मग आमचं फार्म हाऊस इथंच राहील. आता आम्हाला दुसरा रस्ता झाला म्हणून तुम्हाला सांगतो मॅपच्या आधारावर कधी येऊ नका. समोर बघा. समोर समोर बघा काय चालू. मॅपच्या आधारावर आलं का तुम्ही असं जाल मॅपच्या साईडने कुठे. इंजिनियर पण भारी होता. अर्धवट पोल ठेवला त्यांनी. काय बोलून पाहिजे. मोठी रिस्क घेतलेली आहे. अख्ख्या पुलाच्या मध्येच गाडी बसरले आईल टायमाला. लफडा झालाय मोठा गीज. बहुत बडा रिस्क दिया आपने. कारण इथून आम्ही गेलो पुढं पण आम्हाला रस्ताच नाही माहित. पुढं ना रस्ताच नाही. एकच ब्रिज आहे. अशा तऱ्हेने आमची अशी फाटली होती म्हणजे तुम्ही बघू शकता. इथं काय काय लाकूड अटकलेला मध्येच. त्याच्यामुळे ती गाडी आमची जरा बंद पडली. पण असं जर जास्त पाणी असेल तर तुम्ही कधीच रिस्क घेऊ नका.
कारण आता आमचा ऑप्शन नव्हता कारण आम्हाला जायला रस्ताच नाही दुसरा म्हणून करूया मरो अशी कंडिशन होती. अद्याप गाडी आमची येते. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे रे. थांब आलो. हे बघा आमचे प्रो रायडर गाडी चालू करते. गाडी चालू झालेली आहे सध्या. गाडी चालूच आहे. गिअर गेले तिचं. मोठा मॅटर झालेले. ज्याने कॅमेरा पकडलाय ना तो मागे बरा 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 राम 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 नाही रे आपल्याला बारीक लाकडे बोललो का म्हणून नाही मोठा लाकूड आला आमच्या याच्या टाइमला त्याच्या टाइम एकच ना. याला बोललो पोलकी शर्ट गाडी पुढे घे बोलले आणि दिला टाकला टाकून आता कसा आता या काय करतो हे बघा गाडी आम्ही जरा चाललोय. अशी परिस्थिती झालेली आहे. पडलेली आमच्या गाडी बंद पडलेली आहे पुढची साईड. पहिली अवदसा लागलेली आहे अजून लागायची बाकी आहे. पहिली अवदसा पहिला लागलेला काय काय आता टोचन लावायची वेळ आलेली आहे आमच्या. हे बघा लगेच तोंड का तोंड नका जरा तुझा. अरे गाडी फेमस आहे सगळ्याला माहिती आहे. फेमस गाडी आपली. जरा चालू आहे एक्सपेरिमेंट. एक ITI आहे. बघू आता दोन्हीपैकी कोण चेन लावतो ती. आताच कम्प्लीट झालंय. एक डिप्लोमा आलाय. बघू आता चेन करायला घेतली. एक खालचा फॉल ठीक आहे. आता चेन लावायला घेतली. बघा आता मी चेन ओपन केलेली आहे पण ती जरा कमी करून आहे ना. कमी करून झालेली आहे काम. करून होईल म्हणजे गॅरेज शेप लागेल. एक लाकूड बवलेला आहे. कुठलाय त्या पब्लिक काय विषय आला माहितीये का. जित्या इथं आला जित्याला आता माहित झालं हे करतो एक मॅटर झाला करतो तर काय म्हणतो छत्री गेली माझ्या. माणूस वाहून गेल्यावर समजेल मागचा पार्टनर गेला. मुलं आठवून आली दुसरं काय नाही. रिस्की एरिया. या गाडीच्या जेव्हा आम्ही काही या गाडीच्या जेव्हा आलो हिची अवस्था बघा तुम्ही काय केले. तेव्हा हिला आणलं रशा विषयामधून त्या काकाही आम्हाला जरा मदत केली. आज फ्रेंडशिप डे मित्रही आम्हाला मदत केली पण या गाडीने मदत केली. हिच्या जेव्हा आम्ही 4 जण आलोय त्या बघा काय काय ठेवलंय. यावर अख्खा काढून टाकल्या गाडीचा रश्या बांधून आणल्यात. आता इथं गॅरेज लावलं पाहिजे. मंडळी आम्ही आता पोहोचलेलो आहेत. आता वाजले 7 निघलेलं कधी तुम्हाला सांगितलेलं सुरुवातीला. तर आपल्या गाडीची अवस्था कशी झाली ती तुम्ही बघितलं आणि आले इथं मी डुबकी मारली पहिले फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूलमध्ये. सो आता जरा नाश्ता विष्टा करतो. दोघंजण गेलं आणायला आणि मग आपला लगेच कार्यक्रम चालू. ललित भाईची मोठी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे नाईट व्ह्यू आपला चालू झाले. आता पोरांना जर आडा इथून बघा फार्म हाऊस रातचे एकदम पॅटले विटले झगमगा झगमग. म्हणून सांगतो गवत काहीच नाही. गीत नाही कधी रुपयाला. नको किती बाजू गेली. तुला गेली नाही
धरला धरला गवत खायच नाही या काय फुल राड आहे बरोबर पब्लिक रातभर असंच धिंगाणा असेल हा चालू आहे थांब 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 परत गेलोस एवढा पोरं कसा बसलाय झोप द्यावार का जा ना जा 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 कोण रे फुल राड आहे बरोबर स्प्लेंडर घर घर फिरवायला घेतले बरोबर यांचं सुरू बघा थांबलेली जरा विश्रांतीसाठी थांबल्यात अख्खी उघडं बंद झालं तर आता इथं जरा आराम करतील आणि इथं नेटवर्क ऐकायला पण नाही सगळी बसले तर काय आलं झालं काय आणि चिकून बसलं नाही आलं करतो बरोबर आज काही ऐकत नाही आता मस्त रील्स बिल्स करतील पोरं सगळी टेन्शन नाही जित्तू भाई अरे अरे असती ही फार्म हाऊसला आली अशीच येड्यासारखी करतात अरे त्याच्याशिवाय चाल देतो अरे मोडली आणि खुर्ची शी पैसे कमी जय हिंद सर
जॉईन जग्या या नाही खुर्ची मोठीच लावली आता दुष्काळात 13 महिना झालाय पब्लिक. आता बरोबर पत्ते घ्यायला बसतो पत्ते घ्यायला शिकवतो. क्लब मध्ये पण जॉकी नाही भाई आपला पत्ते घ्यायला शिकवतो. गाईज याची साल्टी निघाली टॉपची बघू शकता. टॉप रागात बिगात काटले दीप शेट पत्ते घ्यायला आता बरं सगळी पोरं झोपा ब्लॉग इथे येईल इकडे जुगार केलं त्याच्यामुळे आम्ही इकडे झोपतो. आम्हाला जुगाराचा नाद नाही. जे काय मी मग टाइमपास म्हणून तो बोललो बघूया काय. तर आता आम्ही ब्लॉग एंड करतो इथं. गुड नाईट जग्या काय हो गया. गुड नाईट जय हिंद. जग्या बघतो इकडं रील्स तिकडं ललित इकडं पते. ललित ब्लॉग एंड करायचं काय बोलशील. एक नंबर फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. आमच्या ललितची गाडी बंद पडलेली चैन आता झाली पतीच्या गाडीची मदत केली. मी चालवला होतो जिथे रेनकोट धरला होता त्याच्यामुळं आमचा विषय टॉपचा होता. रेल्वेच्या जिथे आमची बिचारी छत्री गेले त्याला उद्या घेऊन देऊ आम्ही. काय टेन्शन नाही. आमची लाईट बंद करा. नाही एसी नाही लावलीस तुम्ही. एसी आहे बरोबर ती वाटते बंद आहे काय पाहिजे नाही हिचा. आणि आवाज बसला आमचा जास्त बडबड करून. लाईट बंद करा. गुड नाईट. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण.